हॅलो फ्रेंड्स, तर बघा आज माझी आई बनवत आहे इव्हिनिंगचा स्वयंपाक सायंकाळचा. कारण माझी आई घरी होती त्यामुळे, आणि मला म्हणत होती आई पाणी भरून घे. तर मी आली होती मागे पाणी भरण्यासाठी, पण नळ यायचे होते. तर आज मी शेअर करणार आहे माझ्या आईची अंडा करीची सब्जी तुमच्यासोबत. तर आईने सर्वात आधी अंड्यांची छिलके वगैरे काढून घेतली आणि तेलामध्ये फ्राय करत आहे. फ्राय केलेले अंडे मला खूप आवडतात. तर आईने सगळ्या अंड्यांना फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर आईने तेलामध्ये उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर आई पेस्ट टाकत आहे. ही पेस्ट आहे भाजलेला कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले आहे, मोठी इलायची वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून एकत्र पिसून घेतलेला आहे आईने मसाला. आणि बघा व्यवस्थित पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी माझ्या आईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आमच्याकडे अशी बनवतात भाजी. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कशी बनते तर. आणि त्यानंतर आईने आलं लसणाचा पेस्ट ॲड करून टाकलेला आहे, अद्रक लसणाचा. तर आम्ही खूप कमी प्रमाणात मसाले वगैरे यूज करतो, कारण आमच्याकडे जास्त मसाले खात नाही. माझ्या बाबांना शुगर वगैरे आहे, तर त्यांना ते मसाल्यांचे जास्त चालत नाही, त्यामुळे आम्ही कमी प्रमाणातच मसाले यूज करतो. त्यानंतर आई सुखे मसाले बघत होती. तर सुखे मसाल्यांमध्ये जसं लाल तिखट, धनिया पावडर वगैरे. तर माझ्या आईची एक खासियत आहे, माझी आई जे आपण भाजी बनवतो त्या चम्मचमध्ये प्रमाण करते. तिखट, हळद, धनिया पावडर, नमकसुद्धा. पण मी तशी करत नाही, मी अंदाजेच टाकते. माझे जो डेलीचा चम्मच असतो मसाल्यांच्या त्या चमच्यानेच. पण आई नेहमीच असं मोजून टाकते. आम्ही लहान होतो तेव्हा पण आईने आम्हाला असं शिकवलं होतं की भाजी असं चम्मचमध्ये आधी सगळे मसाले काढून घ्यायचे आणि त्यानंतरच करायच्या. तर अशा प्रकारे माझ्या आईने सगळी भाजी बनवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी माझ्या आईसोबत पोळ्या वगैरे घालू लागल्याने अशा प्रकारे आम्ही स्वयंपाक करून घेतला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.